हाय मुलांनो, आज आपण 36 लेसन बघणार आहोत ज्याचं नाव आहे अ फेअरवेल टू द टीचर. फेअरवेल म्हणजे निरोप समारंभ आणि आपल्या शिक्षकांना निरोप देणे. आता फेअरवेल का करतात तर तुम्ही आता 4th आहेत. जे तुमचे क्लास टीचर असतात ते तुम्हाला 5th नसतात. 5th स्टँडर्डमध्ये तुम्हाला वेगळे टीचर येतात. मग या टीचरबद्दल तुम्हाला जे वाटतं ते सांगणे यासाठी ही फेअरवेल असतं. Okay, Yogita says, our respected teacher, Mrs. Shastri, and all my friends belonging to class 4th B, as you know well, we have arranged this short function today to say goodbye to our favorite teacher. मग आता हे जे फेअरवेल अरेंज केलेलं आहे त्याच्या स्टार्टिंगला योगिता सांगत आहे की रिस्पेक्टेड टीचर आहेत त्यांच्या मिसेस शास्त्री आणि आपल्या क्लास 4th बीचे सगळ्या मुलांना ती उद्देशून म्हणते की तुम्हाला तर माहीतच आहे की आज आपण एक छोटंसं फंक्शन, एक कार्यक्रम ठेवलेला आहे. आपल्या ज्या फेवरेट टीचर आहेत, आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या ज्या शिक्षिका आहेत मिसेस शास्त्री, त्यांना गुड बाय करण्यासाठी. फर्स्ट ऑफ ऑल आय रिक्वेस्ट मधू टू से अ फ्यू वर्ड्स अबाउट हर. तर योगिता म्हणते मी पहिल्यांदा मधूला रिक्वेस्ट करते, मधूला अशी विनंती करते की तिने इथे यावं आणि मिसेस शास्त्री यांच्याबद्दल काही शब्द बोलावेत. तर मधू सेज, अवर फेवरेट टीचर मिसेस शास्त्री अँड फ्रेंड्स, आय एम रिअली गोइंग टू लिमिट माय स्पीच टू अ फ्यू वर्ड्स. मग ती सुरुवातीला म्हणते, मिसेस शास्त्री, आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या शिक्षिका आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, मी हे जे माझं स्पीच देणार आहे, मी जे काही सांगणार आहे ते मी थोड्या शब्दात सांगणार आहे. 4 years ago, I never dreamed that I would be able to make a speech in English. 4 वर्षापूर्वी मी असं कधी स्वप्नसुद्धा बघितलं नव्हतं की मी इंग्लिशमध्ये स्पीच देईल, इंग्लिशमध्ये भाषण देईल. इट इज ओनली बिकॉज ऑफ मिसेस शास्त्री दॅट आय एम एबल टू डू सो टुडे. आणि आज मी इंग्लिशमध्ये एवढं छान बोलू शकते ते फक्त मिसेस शास्त्री बाई यांच्यामुळे, मॅडम यांच्यामुळे. शी इज अ ग्रेट टीचर अँड वी हॅव एन्जॉयड एव्हरी मिनिट ऑफ हर क्लासेस. त्या खूप चांगल्या शिक्षिका आहेत आणि आपण त्यांच्या क्लासचा प्रत्येक मिनिटाला आपण काय केलेलं आहे, एन्जॉय केलं आहे, आवडीने शिकलो आहे. नेक्स्ट इयर शी विल नॉट बी विथ अस बिकॉज वी आर ऑल गोईंग टू अ न्यू क्लास. आता पुढच्या वर्षी त्या आपल्यासोबत नाही आहेत कारण आपण आता नवीन क्लासमध्ये जाणार. बट वी विल ऑलवेज रिमेंबर हर. पण आम्ही नेहमी त्यांना लक्षात ठेवू. अँड आय होप, आय एम शुअर शी विल बी काइंड इनफ टू रिमेंबर अस टू. आणि मला असं वाटतं का, मला अशी खात्री आहे की त्यासुद्धा आपल्याला लक्षात ठेवतील. शी हॅज सेड दॅट वी कॅन गो अँड सी हर ॲट हर होम व्हेनेवर वी फील लाईक. आणि जेव्हा आपल्याला त्यांची आठवण येईल तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आमच्या घरी येऊ शकता. बट वी विल मिस हर नेक्स्ट इयर. पण आपण पुढच्या वर्षी मिसेस शास्त्री यांना नक्कीच मिस करू, आपल्याला त्यांची आठवण येतच राहील. योगिता सेज, ॲज अ टोकन ऑफ अवर लव अँड रिस्पेक्ट, शुभा विल ऑफर हर अ बुके ऑफ फ्लॉवर्स अँड अ गिफ्ट. आता आपल्या सगळ्यांना या मिसेस शास्त्री आहेत मॅडम यांच्याबद्दल इतकं प्रेम आहे, आदर आहे. तर त्याचं एक प्रतीक म्हणून शुभा जी आहे ती टीचर्सना फुलांचा बुके आणि एक गिफ्ट देईल. मॅडम, वी हॅव प्रिपेअर द बुके अँड द गिफ्ट अवर सेल्स. आणि मग ती सांगते, मॅडम हे जे बुके आहे ते आम्ही स्वतः बनवलेलं आहे आणि गिफ्टसुद्धा आम्हीच केलेलं आहे. इट मे नॉट लुक टू गुड बट वी नो यू विल अंडरस्टँड अवर फिलिंग्स. आता हा जो बुके आहे तो आम्ही स्वतः बनवला आहे. तो काही दुकानातल्या बुकेसारखा एकदम छान नसेल झाला, पण त्याच्या मागच्या तुम्ही आमच्या फिलिंग्स, आम्हाला तुम्ही किती आवडता ते तुम्ही समजून घेऊ शकता. मे आय रिक्वेस्ट यू नाऊ मॅडम टू से अ फ्यू वर्ड्स. आता मी मॅडम तुम्हाला रिक्वेस्ट करते, तुम्हाला विनंती करते की तुम्ही पुढे या आणि काही शब्द बोला. मिसेस शास्त्री सेज, गर्ल्स अँड बॉईज, आय एम रिअली ओव्हरवेल्म्ड. तर मुली आणि मुलांनो, तर मी खूपच ओव्हरवेल्म म्हणजे मला खूपच भरून आलेलं आहे. तुम्ही हे सगळा जो निरोप समारंभ अरेंज केला, मला गिफ्ट दिले त्याच्याबद्दल मला खूपच छान वाटत आहे. आय एम सॉरी टू पार्ट विथ यू ऑफ कोर्स, बट आय एम रिअली प्राऊड ऑफ यू.
आता मला वाईट वाटतंय की मी तुमच्यापासून दूर जाते, म्हणजे तुम्ही पुढच्या वर्षी वेगळ्या क्लासमध्ये जाणार, मी तिथे नसणार, मी तुमच्यासोबत नसणार. पण मला नेहमीच तुमचा अभिमान वाटत राहील. यू हॅव गिवन मी द बेस्ट रिवॉर्ड अ टीचर कॅन आस्क फॉर. प्रत्येक शिक्षकाला जे वाटतं तसा तुम्ही मला छान रिवॉर्ड दिलेला आहे, छान गिफ्ट दिलेलं आहे. काय दिलेलं आहे तर तुम्हाला मी आवडले. प्रत्येक शिक्षकाला एक आदर हवा असतो, मुलांचं प्रेम हवं असतं, रिस्पेक्ट पाहिजे असतो, जो तुम्ही मला दिला. द कॉन्फिडन्स विथ विच यू कंडक्टेड दिस प्रोग्राम वॉज रिअली अमेझिंग. आणि ज्या कॉन्फिडन्सने तुम्ही हा प्रोग्राम अरेंज केला आहे, हा कार्यक्रम केलेला आहे, तो खूपच अमेझिंग आहे, खूपच वाखाणण्याजोगा आहे. You have done equally well in all the other activities throughout the year. आणि तुम्ही यावर्षीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इक्वली म्हणजे सगळ्यांनीच खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे किंवा चांगल्या प्रकारे सहभाग घेतलेला आहे. आय एम शुअर यू ऑल हॅव अ ब्राईट फ्युचर अहेड ऑफ यू. आणि मला खात्री आहे की तुमचं भविष्य जे आहे ते खूप उज्ज्वल आहे, म्हणजे तुम्ही भविष्यामध्ये खूप चांगली प्रगती कराल. आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट इन लाईफ. आणि मी तुमच्या सगळ्यांना तुमच्या पुढील आयुष्यासाठी, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. क्लासेस थँक्यू मॅडम. क्लासमधली सगळी मुलं म्हणतात थँक्यू मॅडम. इथे बघा, या मुलांना खूप वाईट वाटते त्यांच्या क्लास टीचरला सोडून जाताना. तुम्हाला पण असंच वाटेल ना? तुम्ही सुद्धा असा छोटासा एखादा प्रोग्राम तुमच्या क्लासमध्ये अरेंज करू शकता, तुमच्या टीचरसाठी, तुमच्या आवडीच्या टीचर्ससाठी. ओके, थँक्यू, बाय बाय.